कारवारची लोकल आपली इकडची जुनी परंपराची लाकडी होडी आणि हा इकडे नंबर आहे। जशी आपली तासगावची लक्ष्मी कशी सेम लक्ष्मीची आठवण आली हा। आणि इकडची बांधणी वेगळी आहे जरा। आणि इकडे फायबर आहे आपली। फायबर बघू शकता तुम्ही ते समुद्रासाठी इथे साईडला एक्स्ट्रा बाहेर काढलेलं बॅलन्स साठी असेल माझ्या मते। समुद्रात चाललेलो इथे छोट्या छोट्या फायबर आहेत। कारवार बीचचे आपल्या छोट्या छोट्या फायबर आहेत हे समुद्रामध्ये जातात लाटांचं हे होण्यासाठी ब्रेक होण्या साईडला हे लाकडी असं फायबरला लावलेलं आहे। सुंदर असा कारवार बीच समुद्र किनारपट्टी आणि फायबर पुन्हा आमचे मित्र संजू हळदणकर। संजू आपला कॅलिग्राफी आपले समुद्रावर अक्षरलेखन करत आहेत। समुद्र किनारपट्टी लाभलेला कारवार सुंदर निसर्गरम्य कारवार समुद्रावर इकडचे मासेमारी करणारे आपली तयारी करतायत। बोटीला इंजिन आहे। मासेमारीची तयारी खाली गेलो ना एकदम लाल लाल बघ हा कुडुंबड आहे बघ हा टोर्ट्यासारखा आहे खाली म्हणजे असं बेट बघ पाईपला म्हणजे कुरुमगड म्हणजे टोर्टाच आहे ते म्हणजे त्याच्यावरती नरशिव स्थापन झालेला। नरशिवने ना आपला नरशिव विष्णू भगवान आहे ना तिकडनं आलेला आहे फुटून। ते दगड आहेत फुटलेला आतमध्ये आहे कारण रिसॉर्ट आहे। ग्रेट आउटडोर्स मारला ना तू त्याच्यामध्ये रिसॉर्ट आहे
नरसिंहाची जत्रा असते ना? प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट आयलंड आहे तो. बेंगळूरचा एक पार्टी आहे, तो कर्नल कोणतरी होता, त्याला ब्रिटिशच्या वेळी हे झालेलं ना, त्याला गिफ्ट मध्ये दिलेला आयलंड. आणि त्याचा नातू आहे ना, आता तो चालवतो रिसॉर्ट पूर्ण रिसॉर्ट आहे. पब्लिक आहे ना, पुष्कळ जातात, यायचं जायचं सगळं करतात. 3-4 हजार काहीतरी हे आहे पर म्हणजे रूमचं सगळं, यायचं जायचं जेवण बिवण सगळं त्याच्यामध्ये. एकदा आला ना तिकडे जाऊ शकतो. नरसिंहाची जत्रा होते ना? जत्रा होते आणि असं पण नेतात रे, ते घेऊन जातात बोटनी, बाय बोटनी जत्रेला. असं फ्री मध्ये असं नाही, 150-100 रुपये आहे आणि फ्री पण नेतात बोट काही. अरे नाही, आपला ते पुढे आहे ना ते दगडाची खाई होती, त्या गावात फ्री बोटी जातात ना. मी गातो ना तेव्हा ते डान्स करते.